नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण कांदा आणि टोमॅटो घालून मेथीची भाजी करणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मेथीची भाजी तयार करण्यासाठी भाजी छान अशी निवडून घेतलेली आहे। भाजी फक्त पानं घ्यायचे नाहीत, त्याला कोवळ्या अशा काड्या पण राहू द्यायच्या आहे। आणि ही भाजी आता 2 ते 3 पाण्याने आपण चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। तुम्हाला वाटलंच तर ही भाजी बारीक कापून पण घेऊ शकता, चिरून घेऊ शकता। मी इथे कापणार नाही आहे, ह्याच पद्धतीने भाजी करणार आहे, अशीच हे पहा। आणि कोवळ्या काड्या आहेत, काड्यांनी चवीला खूप छान होते ही भाजी। चला तर मग आता आपण गॅसवर कढई ठेवूया तापायला। कढई तापल्यानंतर आपण त्यात एक पळी भरून तेल घालणार आहोत। तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी इथे मध्ये कापून घेतल्या आणि त्या टाकलेल्या आहे। मध्ये अशी मिरची कापून घेतल्यानंतर तिखट छान भाजी होते। 5-6 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहे। लसूण ठेचून घातला का तेलात छान असे लसणाची चव उतरते। अशा पद्धतीने मी मिरची आणि लसूण घेतलेला आहे। आता हे मी 1 सेकंदभर असं परतून घेते। त्यानंतर मध्यम आकाराचा एक बारीक कांदा चिरून मी त्यात टाकून घेतलेला आहे। आता हे मिनिटभर आपण आता कांदा पण परतून घेऊया। कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण थोडासा परतून घ्यायचा आहे। पाहू शकता इथे कांद्याचा पण रंग बदलला। आता एक मध्यम आकाराचा मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेते। टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण इथे मीठ घालणार आहोत। आपल्याला मेथीच्या भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं सगळं मीठ मी आता याच्यामध्ये टाकून घेतलं, कारण टोमॅटो पटकन आपल्याला मऊ झाला पाहिजे, म्हणून मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे मिनिटभर आपण टोमॅटो मऊ होऊ देऊया। पुन्हा एकदा परतून घेऊ ही टोमॅटो कांदा छान असा। बऱ्यापैकी आता हा मऊ झालेला आहे। आता आपण भाजी धुवून घेतलेली त्यात टाकून घेऊ। भाजी टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा परतून घेऊया। हिवाळ्याच्या दिवसात भरपूर प्रमाणात आता बाजारात भाज्या येतात। मेथीची भाजी खायला खूपच छान लागते, सर्वांनाच आवडते ही भाजी। पालक शेपू खाण्याच्या कंटाळा येतो, मेथीची भाजी अगदी बऱ्याच जणांना आवडते, म्हणून या दिवसात घरोघरी वेगळ्या पद्धतीने ही भाजी केल्या जाते। कोणी शेंगदाणे लावून करतं, मुगात डाळ घालून करतं। मी इथे कांदा टमाटे घालून आज तुम्हाला दाखवत आहे ही भाजी। हे पहा, आता ही छान अशी परतून कमी झाली। ताजी भाजी पटकन मऊ होते शिजून। आणखीन थोडा वेळ आपण ही परतून घेऊ। हे पहा, आता इथे छान अशी रंग बदललेला आहे आणि ही भाजी तयार झाली। भाजी जास्त कोरडी होऊ द्यायची नाही, अगदी ओलसर अशी राहू द्यायची। हे पहा, जास्त भाजी पण परतवायची नाही, कडसर होते। आपली जवळजवळ ही भाजी शिजून झालेली आहे। आपण भाजीतली एक काडी घेऊन अशी दाबून बघूया। हे पहा, इथे छान अशी भाजी शिजली, म्हणजे ती काडी अशी मऊ लागते। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। पाहू शकता, अशा पद्धतीने ही भाजी करून पहा तुम्ही नक्की। ही डब्याला चालते, टिफिनला न्यायला, पोळीसोबत, भाकरीसोबत, वरण भात जर केला तर तोंडी लावण्यासाठी ही भाजी। प्रवासाला सुद्धा आपण अशी कोरडी भाजी घेऊन जाऊ शकता। तर तुम्ही नक्की करून पहा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर चला, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। भेटू आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।